नाही ते जुनं आहे सर. जुनं आहे. जुनं गेल्या वर्षी गेल्या वर्षीचं. म्हणजे ह्या पटसंख्येवरती संत मान्यता होती. पण आता आता पटसंख्या वाढली आहे ना. वाढली. पण ह्या संत मान्यता होतात त्या तर गेल्या वर्षीचा तो पट असेल ना. आता यंदा मुलं सावित्री पाठी तुम्ही त्या हिशोबाने धरली पाहिजे होती सावित्री. ऑनलाईन संत मान्यता काय माहिती सर ऑनलाईन होती. आलं लक्षात. मग आता मग वाढली मला पुढच्या वर्षी 2 मंजूर होणार. पुढच्या काय? आता यावर्षी यावर्षी तर मुलांचं काय? यावर्षी मुलांचं काय? यावर्षी मुलांचं एका वर्गात 2 वर्ग कसे ऍक्सेप्ट करणार? आता त्यांची चालू आहे मीटिंग आमची चालू आहे. काय कळतं आहे बरोबर नशीब परिस्थिती. एका वर्गात 2 वर्ग बसलं काय कळणार काय मुलांना? आमची मुलं दुसरीपासून एकाच वर्गात बसतात. एकच शिक्षक 2 वर्गांना शिकवतात. आणि दुसरा मग तो खालच्या वर्गाचा खालचा आहे का ते सोसायटी बरोबर नाही. मीटिंग मध्ये थोडा मीटिंग झालं. नाही मी आता दिलेलं नाही तालुक्याला एक सावंतवाडीला आहे. अजून एक खालच्या वर्गाचा शिक्षक जातोय ना. हो तिथे तुमचा तो 68 गेल्या वर्षी 57 होता या वर्षी 38 झाला. पण त्याला परत निकष असा आहे शासनाने की तो 75 झाला तर 3 मंजूर होईल. मग आम्ही शिक्षकाला काय करायचं? तिथे तुमचे 2 राहणार आहेत. एक जादा होणार आहे आणि वरती व्हिडिओ साहेबांचा हा साहेब आता इथे एक शिष्टमंडळ आलंय. सोंदोली नंबर 1 टावर बंद करतात सांगली नंबर 1 आले आम्ही बंद करण्याचा बंद करणार म्हणून आणि जाणार नाही ते सांगून जाणार काय भीती आहे कशा संदर्भात काय समायोजन. हा 1 मिनिट बघतो. एक मिनिट जरा शिवसाहेबांचा काहीतरी मेसेज आहे. ठीक आहे बोल. दोन शिक्षक तुम्ही देताय सर. 5 वर्ग आहे. 5 वर्गामध्ये आम्ही पटसंख्या किती आहे आता कशी ऍडजस्ट करणार 2 शिक्षक 68 कसे काढणार? आणि 5 ते 6 ते 7 ला आहे पण तुम्ही मुख्याध्यापक कोण पद देणार त्यांना 26 आहे. हा मुख्याध्यापक 150ला म्हणजे नाही पण बाकीचं इथं काम करत त्यांचं अर्ध लिखाणातच जातं ना. जातोय ना मग शिक्षक शिकवणं कसं काय तो? काय शिकवणार? मग दुसरं काय काय करायचं नाही. दोघांपैकी 1 राहणार आहे. बरोबर बेचर आहे त्यापैकी दोघांपैकी 1 राहणार आहे. आणि इकडे ह्या तीनापैकी 2 राहणार. मग आम्ही काय करायचं? मुलं होणार काय ते? कसे शिक्षण होणार काय तुम्ही सांगा. मग आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. आणि शासन निकषाच्या बाहेर जाऊन तुम्हाला काय सांगू. मला एक सांगा, शिक्षण तुम्ही देताय मग तुम्ही शिक्षक भरती करताय की नाही करताय? शासन करते गेल्या वेळी झाली ना मग शासनाचे भरती केलेले शिक्षक गेले कुठे? अतिरिक्त आता अतिरिक्त काढले ते त्यांना काय करणार आता? त्यांना उपशिक्षकाच्या जागेवर द्यायचे का. बाकी कसं आहे घाट माथ्यावर एक गाव एक शाळा आहे बरोबर. आपल्याकडे प्रत्येक वाडीमध्ये वेगवेगळ्या शाळा आहे. मग तो निकष तुम्ही इकडे लावताय ना पटसंख्येचा. मोठ्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्हा आहे दोन रत्नागिरी आहे दोन रायगड मुलं आहेत वेगळं आहे त्यांना ना. 2 मुलं आहेत त्यांना 1 शिक्षक. हा? एक मुलं आता त्याला एका एक ठिकाणी शिक्षक. सावड काही ठिकाणी आमचे 35 मुलं आहेत तुम्ही 4 शिक्षक दिले तिथे. मग चार शिक्षक आहेत. आता जादा असणार ते आता तिथे नाही पण आमचं नुकसान आहे का ना मुलांचं? एवढे आता आम्हाला सांगितलं लागून हायस्कूल पण आहे तिथे पण 5 ते 7वी शिकवलं जातं. आणि पण तुम्ही आम्ही सांगताय मुलांना जिल्हा परिषदला पाठवा. आम्ही किती प्रगती करून मागच्या 5 वर्षांनी बघा आज जिल्हा परिषदची मुलं वाढवली. आणि तुम्ही आता जर शिक्षकच देणार नाही तर काय करणार? आम्ही आता उद्या आम्ही काय करायचं ते सांगा. नाही तर आम्ही इथं उद्या आणून इथं मुलांना बसवणार. आणि जिल्हा परिषदच्या शाळा तुमच्या ऑफिस समोर बसवणार तुम्ही वर करवा. सर मला अजून एक कळत नाही. तुम्ही मगाशी बोलला आता ही पटसंख्या वाढली त्यांना पुढच्या वर्षी शिक्षक भेटणार. ह्या वर्षी त्या मुलांनी करायचं काय? तुम्ही शासनाने कळवलं पाहिजे साहेब. शासनाला तुम्ही कळवलं पाहिजे. पुढच्या वर्षी 5वी मुलं आता 6वीत जाणार वर्षातलं बरोबर काय नाही. आमची गेल्या वर्षी 5वीतली तुम्हाला माहिती आहे ना किती आहे. 3 मुलं पुढे येणार ना. प्रश्न वाढणार आहे तुम्हाला माहिती होतं ना. काय करायचं सांगा आम्हाला. तुम्ही तुमच्याकडनं होणार काय? सर नमस्ते. काय करणार कोण बोलतो नाही तसं नाही. जिल्ह्याचा विषय आहे
राज्यामध्ये तरी. 85 हो, तर ते- आणि 2 शिक्षक सोनुरलेचे पण तुम्ही एकत्र नाही तर उद्या मग काहीतरी ह्या करूया एकत्र एकत्र आपण काहीतरी एकत्र बघायला नाही तर उद्याचा निर्णय नाही सध्या काही 3 वाजता त्यांची ह्या निघते आम्ही बघूया एकदा बघा या आता राजकीय विषय काय नाही राजकीय आपलं काय नको आणि आमदार नेमका देऊया त्यांच्या ऑफिस समोर आपण पण हे करूया 3 वाजता आता त्यांची सोडत असेल त्यांची. असं तरी काय कोणाचा तरी सल्लो घेऊ कसं आहे काही गोष्टी चालल्या नाही गेलेल्या फोन करणार मग ते हे कारवाई करणार आणि कारवाई केल्यानंतर आमची मुलं आमका पाठवूच नाही तुम्ही जर आमच्यावर कारवाई करतात शाळा बंद करूया शाळा बंद करूया. मुलं पाठवत नाही आम्ही इंग्लिश मीडियमला पाठवतो. पेपरला बातमी देऊया मग शाळा अशाने बंद पडतले ह्या वर्षी शिक्षक नाही म्हणा पालक कुठेतरी मुलांच्या शिक्षणाची हो, आणि आम्ही तुम्ही मुलांना आम्ही उद्यापर्यंत आपण विषय नाही सर. हे आपलं काम 3 वाजता आपण आम्ही मोकळे होतले. शासन निर्णय पण आम्ही थांबूया 3 वाजेपर्यंत इथे थांबूया तुम्ही शासनाला कळवा तुम्ही आता CEO आहे शिक्षणाधिकारी. शिक्षण अधिकाऱ्यांना कळवा कळवतो लगेच आम्ही कळवून तुमचे शिक्षण संपादक मेसेज जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये तसंच चालू आपण एकत्र तरी येऊया सगळे तालुक्यात तुम्ही जेव्हा तुमच्या भावना पोचू शकतो जिल्ह्यामध्ये आता तुम्ही साहेब ऑर्डर काढणार तुम्हाला इथेच ऑर्डर काढणार नाही काय नंतर काय नाही इथेच काढू द्या ऑर्डर आम्ही इथेच थांबू. आमच्या मॅडमचे नाव आज जर ऑर्डर निघाली आम्ही इथं आणून मुलांना बसवू आम्ही इथं आणून मुलांना बसवू तुमच्या तिकडच्या शिक्षकांना आम्ही इकडे शिकवू बसवण्याची व्यवस्था करा सगळे तुम्ही कसे ते दाखवा आमका शिकवू एक 2 50 मुलांना 2 शिक्षक कसे एका वर्गात पहिली दुसरी तिसरी 3 वर्ग कसे घेतले आता आम्ही बघा केसरीवाले आपले सोनूरवाले आणि सांगेलीवाले तुम्ही एकत्र बसून ऐकून घेतलं त्यांचे वेगळे विषय आमचे वेगळे विषय आणि तुम्ही एक ऐकणारे त्यांना बाहेर घालवल्यानंतर बाहेर नाही तर मी घालवलं. नाही एक उदाहरण सांगतो त्यांना परत ऐकणार ना एका वर्गात 3 वर्ग बसायचं कसं मुलांना कळणार एका वर्गात 3 बसवलं मग पहिलीच्या मुलाने पुन्हा 7वीचं शिकायचं. डिस्टर्ब होतं काय नाही डिस्टर्ब होतं काय नाही आम्ही एकाच दिवशी वर्ग ऍडजस्ट करतो साहेब कसं आहे तुम्ही तरी आता तुम्ही मला सांगा ही माणसं एवढी बसली तुमच्या दालना बरोबर की ना तुम्ही एकटे उत्तर देताय बरोबर तुम्ही त्या मुलाला एकटा म्हणून उत्तर देऊ शकतो मुलं काय असतात परिस्थिती 3 वर्ग शक्य आहे का काय निकषात 1 ते 60 मुलं आता समजा तुम्ही ही सर्वसाधारण माणसं आहे शिकणारा मुलगा कॅटेगरी प्रमाणे शिकणार आहे आणि वय काय द्यायचं वय काय द्यायचं पहिली आकलन करू शकता का नाही? एका दालनात बसून शिक्षण देऊ शकतो का साधारण 10 वर्षाची मुलं एका वर्गात तिकडे लक्ष जाणार नाही का शिकवताना पुन्हा आता तुम्ही शासन असं चालवलं आम्ही एखादा वर्ग ऍडजस्ट करू शकतो पहिले मराठी शाळा बंद करून आता प्रोत्साहन देणार सर्वात दिसतात ना असं झालं की ते काय करतील मुलं काढतात दुसरीकडे घालतात नाही का तास हव्या ट्रॅपच चालू आहे ट्रॅपच चालू आहे आणि शासनात तास हव्या असा आणि हे सगळे जबाबदार तुम्ही आहात का तुम्ही विषयच कोण म्हणत तुम्ही मांडा ना. जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही मगाचपासून विषय काय बोलतात जिल्ह्यापर्यंत विषय आहे जिल्ह्यात विषय निर्माण केलं कोणी जबाबदार हो, आता तुम्ही तुम्ही शाळेची गोष्टी टक्केवारी बोलल्या तुम्ही तुमची बाजू जिल्ह्याला हा, मांडली मग. पाहिजे दोडा मार्गवाला दोडा मार्ग मांडणार वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला मांडणार पाहिजे मांडणार मानतो सर आपण काय माहिती? आता तुम्ही याच्यावर काय करणार तुम्ही आम्हाला सांगा. जिल्ह्याला ते कळवणार आहे असं शाळेत बाबा असं त्यांनी कळवलं त्यांची भावना आहे मग आम्हाला तुम्ही ऑर्डर काढणार नाही काय ऑर्डर काढणार
आदेश नाही कधी देणार. पत्र आलंय समुपदेशन घ्या म्हणून पत्र आलं, पण आता परत शिवसाहेबांनी 12:30 वाजता मिटिंगला त्याच्यात समजा काही विषय निर्णय झाला, बदल झाला तर तो काय नसेल. शिवरनं कळवणार का? आम्ही यायला पाहिजे शिवरनं भेटायला एवढी सर, आम्ही येऊ शकतो. सांगा, ते आम्ही येतो माझ्या ना कोणाबरोबर. भावना विषय आहे, विषय आहे, meeting, नाही, नाही, विषय आहे. आम्हाला घ्या विषय आम्हाला सांगा असं मला काय मला सोडत नाही. मला सांगा, एक व्हिडिओ साहेबांना बोलून घ्या. शासनाने भरती केली शिक्षकांची. ऐका जरा. कोण नाव करा. मराठी मॅडम. हा बोला. हा मॅडम नमस्ते. ट्रेनिंगला गेले. हा मॅडम नमस्ते नमस्ते बोला. हां 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 वेंगुर्लेकर मॅडम. हां 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 सेवा ज्येष्ठ मॅडम, शाळेमध्ये जो सेवा ज्येष्ठ असेल ना, हां तो समायोजनला आहे. तो निकष कशा पटसंख्येचा नाही, पटसंख्येचा मंजूर पदासाठी येतो आणि अतिरिक्त काढताना शाळेचा येतो. शाळेवरती जो सेवा ज्येष्ठ असेल तो अतिरिक्त मध्ये येतो. नाही नाही मॅडम, तो निकषामध्ये जे नियम आहे ना, ज्याला घ्यायचं, ज्याला कोणाला घ्यायचं याच्यासाठी शासन निर्णयामध्ये जे आहे ना त्याप्रमाणे त्यांनाच घ्यावं लागतं. पूर्ण ह्याच्यामध्ये जाईल, सगळ्यांसाठी जाईल. म्हणजे एका शाळेसाठी लावलेलं नाही. कोणाला करायचं याच्यासाठी आहे तुम्ही. ते आता नाही मॅडम, जर कमी पटाचं कुठे असेल मग आपला काल पंचायत समितीमध्ये विषय झाला ना, आपण त्यात तोच मी म्हटलं ना, आपण एक तोच विषय मॅडम आपला पंचायत समितीमध्ये विषय झाला ना, आपण मी मांडला होता ना विषय की असा होणार विषय, त्यामध्ये आपण ठरवण्याचं ठरवलं. त्यानंतर आपण पुढे ती कारवाई करू शकतो कमी पटात त्याच्यावरती. तो त्याविषयी आपण घेतला ना, ठराव घेतला ना आपण सर्वांनी सभागृहामध्ये, तो त्या अनुषंगाने आपल्याला करतो. ओके. म्हणजे सर तुमचं सेटिंग पहिलंच आहे तेव्हा आम्ही जो निर्णय घेणार मग तुम्ही पोचवायचं आहे, तुमचा निर्णय आता आम्हाला नको. काय वेळ होतो आम्ही ओरसला जाऊया काय. तुम्ही काय सगळं शाळा बंद ठेवायची, नंतर स्वतःला येऊन येतील. शाळा बंद ठेवा. सर आपण कुठे जायचा प्रयत्न करायचा नाही, त्याला येऊ द्या इकडे. तुम्हीच जायचं का? जमत असेल, आता बोलून काय उपयोग नाही. तुम्ही नाही, काय नाही, करणार? नाही. आम्ही शाळा बंद ठेवणार. विद्यार्थी पाठवायचे नाही. विद्यार्थी पाठवणार. आम्ही पालकांनी ठरवायचे, विद्यार्थी पाठवायचे नाही. शाळेत येऊन मुलांना येऊन टाकणार. पाऊल साथ. अधिकारी आहेत ते गावात यायला पाहिजे. दोन दिवसात अधिकारी गावात यायला पाहिजे. तेव्हा दोन दिवसात